पुंडलीक वरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। पोटापुरते काम परी अगत्य तो राम, कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी। प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा, कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी। तुका म्हणे बळ बुद्धी वेचुनी सकळ, कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी। प्रस्तुत कीर्तनरूपी सेवेसाठी निवडलेला अभंग जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा व उपदेशपर प्रकरणातील अभंग आहे। तुकोबाराय म्हणतात, पोटापुरते काम परी अगत्य तो राम। पोटापुरते काम परी अगत्य तो राम। शहाणा कुणाला म्हणावं, तर ज्याला जीवनाचं अगत्य कळालं तो शहाणा। हे अगत्य म्हणजे काय, तर ज्याला गत्यंतरच नाही ते अगत्य होय। अर्थात अगत्य म्हणजे अति आवश्यक। मग जीवनात अति आवश्यक काय आहे, पैसा की देवाची प्राप्ती? तर अर्थातच देवाची प्राप्ती। म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, पोटापुरते काम परी अगत्य तो राम। तुकोबाराय म्हणतात, जीवन जगताना कामधंदा अर्थात पैसा हा पोटापुरताच असावा व देवाची प्राप्ती ही अगत्य असावी। याला म्हणतात शहाणा माणूस किंवा विवेक जागृती। इथे तुकोबाराय एक प्रकारे अल्पसंतुष्ट जीवन व सारासार विचारच सुचवत आहेत। म्हणूनच महाराज म्हणतात, सारासार विचार करा उठा उठी, नामधरा कंठी विठोबाचे। आजपर्यंत या पृथ्वीवर जेवढी माणसं आली त्यापैकी बहुतांशी पैशाच्याच मागे लागली व काळाच्या ओघात नामशेष झाली। त्यांचा कोणी हिशोब ठेवला? म्हणूनच नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी असे किती झाले, परी हरिनाम सेविले तोची धन्य। वाहत्या पाण्यावर जर बोटाने लिहिले तर ते जसे एका क्षणार्धात नाहीसे होते, तसे काळाच्या ओघात माणसे आली व नाहीसे झाली। त्यांचा कोणी हिशोब ठेवला? परंतु हिशोब त्यांचा ठेवला जातो की ज्यांनी देवाची प्राप्ती अगत्य समजली व उभे आयुष्य रामनामात खर्च केले। म्हणूनच श्री संत मीराबाई म्हणतात, मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, मरकर भी अमर नाम है उस जीव का जग में, जो प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया करे। माणसाला जीवनाचं सार्थक कळावं। जीवनाचं खरं सार्थक आहे भगवत प्राप्तीत। म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक, विठ्ठलची एक देखिलिया। भगवत प्राप्तीविना मनुष्य जीवन वाया इरजार हरिविनासे होते। माणसाला जीवन जगताना गरज व इच्छा यातील फरक कळावा। पोटापुरतं ही गरज आहे व वाजवीपेक्षा जास्त ही इच्छा आहे। इच्छेला तळ नसतो, इच्छा अगणित असतात। इच्छेच्या पाठीमागे धावणारा मनुष्य संपतो, परंतु इच्छा संपत नाहीत, कारण इच्छा अमर्याद असतात।
असा इच्छेच्या पाठीमागे धावणारा मनुष्य अस्थिर व दुःखी असतो. कारण इच्छा आशा दुःखाला जन्म देतात. म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात, आशा जैशी दुःखाते, व्याली निंदा दुरीते. निंदा पापाला तर आशा दुःखाला जन्म देते. कारण मनात आशा इच्छा उठल्या की मनुष्याचे मन त्या इच्छेच्या पाठीमागे धावते व मन आणि हृदयस्थ परमात्मा यांची ताटातूट होते. त्यामुळे मन बेचैन व अस्थिर बनते. मनाच्या या अस्थिरतेतून येणारा अनुभव हेच दुःख असते. व ज्यावेळेस रामनामाने मन अंतर्मुख बनते तेव्हा ते हृदयस्थ रामप्रभूला जाऊन भेटते. या भेटीतून मनाला स्थिरता लाभते. मनाच्या या स्थिरतेतून येणारा अनुभव हे सुख असते. म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात, किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे, तेत जे होय तया नाव सुख. आणि ऐसी हे अवस्था न जोडिता पार्था, जिजे ते सर्वथा दुःख जाणे. तात्पर्य, मनाची स्थिरता हेच सुख व मनाची अस्थिरता हेच दुःख. याचा अर्थ इच्छा ही दुःखाला तर इच्छेचा अभाव हा सुखाला कारणीभूत असतो. इच्छा तृष्णा तुम्हाला बऱ्या वाईट मार्गाने भरपूर पैसा मिळवूनही देतील, परंतु तृष्णा तुम्हाला बेचैन करून तुमचे आयुष्य कमी करेल व अकालीच मारेल. म्हणून कमी पैसा मिळवून जास्त दिवस जगावे का जास्त पैसा मिळवून तृष्णेमुळे लवकर मरावे, कोणते अधिक फायद्याचे आहे हे तुम्हीच ठरवा व मला कळवा. मला तरी असे वाटते की कमी पैसा मिळवून जास्त दिवस जगावे हे अधिक फायद्याचे आहे. म्हणून हाव तृष्णारहित अल्पसंतुष्ट जीवन जगा, तुम्ही सुखी व्हाल. तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवा, पैसा नशिबात आहे तेवढाच मिळतो, त्याहून एक फुटकी कवडीही अधिक मिळत नाही. व तुम्ही लांडीलाबाडी करून पैसा मिळवलाच तर तो टिकत नाही, हा शास्त्र सिद्धांत आहे. म्हणूनच नाथ महाराज भागवतामध्ये म्हणतात, स्वय सिनोनी अहोराती, अद्रष्टा वेगळी अनुभरी प्राप्ती, कदा न चढे कोणाचे हाती, हे साधक जाणती सज्ञान. ज्ञानोबा म्हणतात, भाग्य तेथ विलासू, सुख तेथ उल्हासू, हे असो तेथ प्रकाशू सूर्यजेथ. मग हा विनाकारण आटापिटा कशा करता? जरा शहाणे व्हा. म्हणूनच नेहमी संसार हा तोंडी लावल्यासारखा करावा व परमार्थ खावा. आपण भाजीपोळी खातो व लोणचे तोंडी लावतो, तसे परमार्थ खावा व संसार तोंडी लावावा. म्हणून ज्या माणसाला गरज व इच्छेतील फरक समजला तो मनुष्य सुखी असतो, व ज्याला गरज व इच्छेतील फरक समजला नाही तो मनुष्य दुःखी असतो, बेचैन असतो. अशा बेचैन मनुष्यास नीट झोप लागत नाही. कारण बेचैन मनुष्याचे मन इच्छापूर्तीसाठी सदैव चिंतित असते. चिंता मनुष्याची झोप उडवते. कारण डोळ्यात एकतर झोप राहील किंवा चिंता राहील. जेव्हा डोळ्यात झोप असते तेव्हा चिंता पळून जाते, व जेव्हा डोळ्यात चिंता असते तेव्हा झोप पळून जाते. कारण मन चिंतेच्या पाठीमागे बहिर्मुख धावते व अस्थिर बनते. अस्थिर मनाला झोप लागत नाही. झोप लागण्यासाठी मन स्थिर असावे लागते. मन हरिनामाने स्थिर बनते. तात्पर्य, चिंतेने इच्छेने मन अस्थिर बनते व अस्थिर मनाला झोप लागत नाही. म्हणून इच्छेच्या पाठीमागे धावणारा मनुष्य चिंतित, अस्थिर व झोपरहित असतो. चिंतेने व झोपरहित अवस्थेने मनुष्य निरनिराळ्या रोगांचा शिकार बनतो. त्यामुळे मनुष्याचे शारीरिक स्वास्थ्य, रूप व ज्ञान सर्वच घटतात.
म्हणून श्री संत तुलसीदास म्हणतात, चिंता से घटे शरीर, घटे रूप और ज्ञान. चिंता से घटे शरीर, घटे रूप और ज्ञान. चिंता बड़ी अभागिनी, चिंता चिता समान. तुलसी भरोसे राम के, निर्भय होके सोए. तुलसी भरोसे राम के, निर्भय होके सोए. अनहोनी होनी नाही, होनी होय सो होय. चिता मेलेल्या माणसाला जाळते, परंतु चिंता जिवंत माणसाला जाळते व तुमची झोप उडवते. निवांत झोप ही मानवी शरीराचे खरे सुख असते. तुमच्यापाशी पैसा आहे, परंतु स्वास्थ्य व निवांत झोप नाही, तर तो पैसा काय कामाचा. म्हणून गरज व इच्छेतील फरक समजून घ्या. इच्छा मारा व सुखी व्हा. कारण इच्छेसोबत सुख नसते व इच्छेच्या अभावात निरंतर सुख असते. म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात, ते मनोरथ संगे नव्हे, एरवी सिद्धी गेलीची आहे. म्हणून हे दोन्हीची उपाये सुखदुःखासी. म्हणून सुखी जीवनासाठी गरज व इच्छेतील फरक समजून घ्या. एक घर ही गरज आहे, परंतु 2 घरं ही इच्छा आहे. एक गाडी ही गरज आहे, परंतु 2 गाड्या ही इच्छा आहे. मोजकाच पैसा ही गरज आहे, परंतु वाजवीपेक्षा जास्त पैसा ही इच्छा आहे. सर्व काही मोजकेच ही गरज आहे व सर्व काही वाजवीपेक्षा जास्त ही इच्छा आहे. इच्छा दुःखाला, तर इच्छेचा अभाव सुखाला जन्म देतो. म्हणून इच्छा मारा व सुखी व्हा. अर्थात पैशाच्या पाठीमागे लागू नका, तर देवाच्या पाठीमागे लागा. कारण मनुष्य जन्माचा उद्देशच फक्त देवाची प्राप्ती करून घेणे एवढाच आहे. म्हणूनच ज्ञानोबा म्हणतात, पाहे पाशराच्या गावा, जया लागी आले पांडवा, तो कार्यार्थ आगवा सांडून या. खरे तर जीवनात अगत्य काय आहे ते ओळखायला शिका. पैसा अगत्य नाही, तर देवाची प्राप्ती अगत्य आहे. देवाची प्राप्ती रामनामाने होते. तात्पर्य, पैसा हा पोटापुरताच असावा व देवाची प्राप्ती अगत्य असावी. यातच खरा शहाणपणा आहे. म्हणूनच तुकोबाराय म्हणतात, पोटापुरते काम, परी अगत्य तो राम. अर्थात जीवनात अगत्य काय आहे हे ओळखायला शिका. जीवनात अगत्य आहे तो आहे राम, पैसा नाही. पैसा जीवनात जरूर असावा, पण मोजकाच असावा. जीवनात पैसा, काम हे पोटापुरतं असावं आणि राम अगत्य असावा. हेच तुकोबाराय अभंगाच्या पहिल्या चरणात सांगतायत आणि महाराज लिहितायत, पोटापुरते काम, परी अगत्य तो राम. पोटापुरते काम, परी अगत्य तो राम. राम हा आपल्या जीवनाचं अगत्य आहे. अगत्य म्हणजे अति आवश्यक, अति जरुरी, की ज्याची प्राप्ती ही अति आवश्यक आहे. रामाची अर्थात भगवंताची प्राप्ती अति आवश्यक आहे. पैशाची प्राप्ती अति आवश्यक नाहीये. याचा अर्थ पैसा मिळूच नका असे नाहीये, पण पैसा मोजका असावा, पोटापुरता असावा. म्हणूनच महाराज म्हणतात की पोटापुरते काम, परी अगत्य तो राम. पैसा पोटापुरता असावा. पैशाला मनात शिरू देऊ नका. पैसा जर मनात शिरला तर जीवन बुडते. पैसा जर मनात शिरला तर जीवन बुडते.
नाव पाण्यावर सोडली तरंगते, पण पाणीच नावे शिरलं तर नाव बुडते. तसं जीवन जगण्यासाठी पैसा आवश्यक आहे, पण पैसा जर मनात शिरला तर जीवनच बुडतं. पैशाला मनात शिरू देऊ नका. पैशाची हाव चांगली नाहीये. पैशाची तृष्णा चांगली नाहीये. तृष्णा ही अति वाईट असते. दानवरा याची साक्ष देत आहेत. माऊली लिहित आहेत, कदरदूर सापे गिळीजत आहे उभा, तरी तो माशिया वेटाळी जिभा, तैसे प्राणी कवना लोभा वाढविती तृष्णा. एक बेडूक माशा खात असतो. माशा खाण्यात बेडूक मग्न आहे. तेवढ्यात पाठीमागून एक साप आला आणि त्या सापानं त्या बेडकाला गिळलंय. बेडूक पाहतोय की मागून साप आलाय आणि साप आपल्याला गिळतोय. हे बेडकानं पाहिलंय. मग त्या बेडकानं पळावना, तर बेडूक म्हणतो, नाही नाही, मी अजून 4-2 माशा खाऊन घेतो. बेडूक पुन्हा 4-2 माशा खाण्यात मग्न आहे. तोपर्यंत सापानं अख्खा बेडूक गिळला. बेडूक संपला. बेडूक संपला. तसं काळ तोंड वासून उभा आहे. आम्ही काळाच्या तोंडात पडलोय. देह तवासे पडले काळाचे तोंडी. काळानं जबडा फाडलाय. आम्ही काळाच्या तोंडात पडलोय. काळ कधी तोंड बंद करेल, अर्थात आम्ही कधी मरू याचा पता नाही. आणि तरी आम्ही म्हणतो 10-5 लाख 10-5 कोटी कमवून घेतो. तृष्णेमुळे बेडूक संपला. बेडकाला तृष्णा होती माशा खाण्याची. तृष्णेमुळे बेडूक संपला. तसं धनाच्या तृष्णेमुळे आम्हीही संपतो. तृष्णा ही वाईट आहे. गरज, इच्छा, तृष्णा या गोष्टी समजून घ्या. वाढलेल्या इच्छा म्हणजे तृष्णा. जीवनात गरज असावी, तृष्णा नसावी. मी बोलून गेलो, एक घर ही गरज आहे, पण 2 घरं 3 घरं ही तृष्णा आहे. एक गाडी ही गरज आहे, 2 गाड्या 3 गाड्या ही तृष्णा आहे, वाढीव इच्छा आहे. मोजका पैसा गरज आहे, पण वाजवीपेक्षा जास्त पैसा ही तृष्णा आहे, बळावलेली इच्छा आहे. आणि तृष्णा घातक असते. मी बोलून गेलो की या इच्छा, या तृष्णा तुम्हाला बऱ्या मार्गाने वाईट मार्गाने पैसा मिळवून देतील. बऱ्या तर नाही, पण वाईट मार्गाने पैसा मिळवून देतील. पण या तृष्णा तुमचं आयुष्य कमी करतील. धनाच्या तृष्णेमुळे मनुष्य सारखा बेचैन असतो. आणि बेचैनीमुळे मनुष्याच्या शरीरात असलेली सिंपॅथेटिक नर्वस सिस्टीम सारखी स्टिम्युलेट होते. आणि या सिंपॅथेटिक नर्वस स्टिम्युलेशनमुळे शरीरात कॅटेकोलामाइन्स अर्थात ॲड्रेनालिन आणि नॉर ॲड्रेनालिन सारखे पदार्थ सारखे सिक्रीट होतात. आणि हे पदार्थ किंवा हे द्रव रक्तात आल्यामुळे किंवा रक्तवाहिन्याच्या आवरणावरती ते आपला परिणाम दाखवतात. या कॅटेकोलामाइन्समुळे रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि माणसाला हाय बीपी होतो. तृष्णेमुळे, हव्यासामुळे मनुष्य बेचैन, आणि बेचैनीमुळे माणसाचा बीपी वाढतो. बीपीमुळे शरीरातील सर्वच इंद्रियावर दुष्परिणाम होतो. माणसाला अर्धांगवायूचा झटका येतो, हार्ट अटॅक येतो. इतरही बीपीचे बरेचसे दुष्परिणाम आहेत. डोळे खराब होतात, किडनीज खराब होतात.
तृष्णा ही वाईट आहे. तृष्णा तुम्हाला बऱ्या वाईट मार्गाने घडीवर पैसा मिळूनही देईल, पण तुमचं आयुष्य कमी करेल. मग कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावं का जास्त पैसा मिळून तृष्णेमुळे लवकर मरावं, कोणतं अधिक फायद्याचं आहे हे ज्याचं त्यांनीच ठरवावं आणि मला कळवावं. कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावं का जास्त पैसा मिळून तृष्णेमुळे लवकर मरावं, कोणतं अधिक फायद्याचं आहे तुम्हीच ठरवा आणि मला कळवा. वैयक्तिक मला तरी असं वाटतंय की कमी पैसा मिळून जास्त दिवस जगावं. कारण जास्त पैसा मिळून तृष्णेने तुम्हाला जर लवकर मारलं आणि तुम्हीच या जगात नसाल तर तो पैसा तुमच्या काय कामाचा? ती कोल्या कुत्र्याची धन आहे. म्हणून समाजात एक अशी म्हण आहे की थोडं करावं आपल्यासाठी, जास्त करावं ते लोकांसाठी. आपल्या जीवनाच्या गरजा सीमित ठेवा, मर्यादित ठेवा, सुखी व्हाल. अल्पसंतुष्ट जीवन जगा, सुखी व्हाल. एक अल्पसंतुष्ट मनुष्य देवाला काय मागतो? कबीर महाराज सांगतायत, साई उतना ही दे जामे कुटुंब समाय. साई उतना ही दे जामे कुटुंब समाय. मैं भी भूखा न रहूं और साधु भी भूखा न जाए. साई उतना ही दे जामे कुटुंब समाय. मैं भी भूखा न रहूं और साधु भी भूखा न जाए. हे देवा मला तेवढंच दे की ज्यामुळे मी आणि माझं कुटुंब खाऊन पिऊन सुखी असेल, आणि दारात जर एखादा भिकारी किंवा साधू आला तर त्याला वाढण्यासाठी माझ्यावर पसाभर असावं. साई उतना ही दे जामे कुटुंब समाय. मैं भी भूखा न रहूं और साधू भी भूखा न जाए. हे अल्पसंतुष्ट जीवन आहे आणि अल्पसंतुष्ट जीवन तुम्हाला सुखी करतं. अल्पसंतुष्टता ही माणसाची सगळ्यात मोठी श्रीमंती असते. अल्पसंतुष्टता हा तृप्तीचा ढेकर असतो. आणि म्हणून तुम्ही जर अल्पसंतुष्ट नसाल तर हव्यासी असाल, तुमची तृष्णा बलवान असेल आणि तृष्णा तुम्हाला अकालीच मारून टाकेल. भले तुम्हाला बऱ्या वाईट मार्गाने तृष्णा थोडाफार पैसा कमी अधिक मिळूनही देईल, पण ती तुम्हाला अकालीच मारून टाकेल. तुम्ही जर अकाली मेले तर तुमच्या जीवनाचं काय चीज झालं, काय सार्थक झालं? आणि म्हणून शहाणा होण्याची गरज आहे की जीवनात अगत्य काय आहे. अगत्य म्हणजे अति आवश्यक की जे जरुरी आहे, जे मिळवावंच लागतं. जीवनात अगत्य काय? तर जीवनात अगत्य आहे राम आणि रामाचं नाव. जीवनात अगत्य आहे राम आणि रामाचं नाम, अर्थात भगवंताची प्राप्ती हे जीवनातील खरं अगत्य आहे. भगवंताची प्राप्ती ही अति जरुरी आहे, अति आवश्यक आहे. का? तर भगवंताची प्राप्ती या जन्मात जर आमच्याच्यानं झाली नाही आणि हा जन्म जर सुटला तर पुन्हा मनुष्य जन्म 10-12 कोटी वर्षानंतर मिळतो. 10-12 कोटी कुणी वाट पाहते, कधी संपणार? 100 वर्ष संपत नाही तर 10-12 कोटी वर्ष कधी संपायचे? आणि म्हणून अवचित हे निदान लागले हाती. मनुष्य देह एक निदान आहे, ठेवा आहे, संपत्ती आहे. हे मनुष्यरूपी निदान तुमच्या हाती लागले, याचं सार्थक करा. काय करा? तर विठ्ठल भगवंताची प्राप्ती करा. तुमच्या जीवनाचं सार्थक होईल. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक, विठ्ठलाची एक देखील या. विठ्ठल भगवंताची प्राप्ती हे जीवनाचं सार्थक आहे आणि हे जीवनाचं अगत्य आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की पोटापुरते काम परी अगत्य तो राम. या विठ्ठलाची, या रामाची प्राप्ती हे जीवनाचं अगत्य आहे, ना की धनाची प्राप्ती. धनाची प्राप्ती हे जीवनाचं अगत्य नाही हो. आपण बोलून गेलो माग की आजपर्यंत जेवढे आले ते प्रत्येक जण धनाच्या मागे लागले. जग सोडून का
थोडा कालावधी झालाय का? अनादी आहे. कधी सुरू झालंय कुणाला पता नाही. अनादी कालापासून जग चालत आलंय. या जगात अगणित माणसं येऊन गेले. कुणालाच आकडा सांगता यायचा नाही. या जगात अगणित माणसं आले आणि गेले. थोडेफार वगळता सगळेच जण पैशाच्या धनाच्या मागे लागले. आले आणि काळाच्या ओघात वाहून गेले, संपले, मेले. त्यांचा हिशोब कोणी ठेवला? मग हिशोब कोणाचा ठेवला जातो? तर हिशोब त्याचा ठेवला जातो की जो उभा आयुष्य हरिनामात खर्च करतो आणि त्या हरीची त्या रामाची प्राप्ती करतो. मर कर भी अमर नाम है उस जीव का जग में जो प्रभु प्रेम में जीवन बलिदान किया करे. ज्यांनी उभा आयुष्य रामनामात खर्च केलाय आणि रामाची प्राप्ती करून घेतली, त्याचा हिशोब ठेवला जातो. त्याचं नाव दप्तरी लागतं, त्याचं नाव अमर होतं. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. आणि म्हणून आपण बोललो की नदीला पूर आलाय, पाणी वाहतंय, वाहत्या पाण्यावर बोटाने आपलं नाव लिहावं, किती वेळ टिकेल? अहो, लिहूस तर पुसल्या जाईल. वाहत्या पाण्यावर आपलं नाव बोटानं लिहूस तर पुसल्या जातं. तसं काळाच्या ओघात अनेक असंख्य अगणित माणसं आली आणि गेली. त्यांची नाव पुसल्या गेली. त्यांची यादी कुणी ठेवली? यादी त्यांची मागे राहते की ज्यांनी राम अगत्य समजलं आणि रामाची प्राप्ती केली. रामाचं नाम अगत्य समजलं आणि रामनाम मुखात धारण केलं आणि रामाची प्राप्ती केली. त्यांचं नाव मागे राहतं. ती माणसं धन्य असतात, ती माणसं शहाणी असतात. आणि म्हणून तुम्ही धन्य व्हा, शहाणे व्हा. पैशाला अगत्य समजू नका. राम आणि राम नामाला अगत्य समजा. अगत्य म्हणजे अति आवश्यक, अति जरुरी, की जे मिळवावंच लागतं, ते अगत्य असते. ज्याशिवाय गत्यंतर नाही ते अगत्य असते. राम प्राप्तीशिवाय, भगवत प्राप्तीशिवाय गत्यंतर नाही. म्हणून रामाची प्राप्ती अगत्य आहे. रामाची प्राप्ती केली नाही तर तुमच्या मागचा जन्ममरणाचा फेरा संपत नाही. तुम्हाला पुन्हा 84 लक्ष योनी फिराव्या लागतात आणि जन्ममरणाच्या चक्रात पुन्हा पुन्हा अडकावं लागतं. तुम्हाला कधी ना कधी रामप्रभूची प्राप्ती अर्थात मोक्ष मिळवावाच लागतो. जोपर्यंत रामाची प्राप्ती नाही अर्थात मोक्षाची प्राप्ती नाही तोपर्यंत तुम्ही या मृत्यूच्या जन्माच्या चक्रातून सुटत नाहीत. 84 लक्ष योनी फिराव्याच लागतात. ज्या दिवशी तुम्हाला आत्मज्ञान होईल, मोक्ष मिळेल, अर्थात रामप्रभूची प्राप्ती होईल, तेव्हाच तुमच्या मागचा जन्ममरणाचा फेरा संपेल, अन्यथा नाही. मग देवाची प्राप्ती नाही, रामाची प्राप्ती नाही, अर्थात आत्मज्ञानाची प्राप्ती नाही, तोपर्यंत जर या 84 लक्ष योनी आमच्या मागे लागल्या त्या संपत नाहीत. तर मग किती पैसा कमावला तर तो पैसा तुम्हाला जन्ममरणाच्या फेऱ्यातून सोडवतोय का? नाहीये. मग जन्ममरणाच्या फेऱ्यातून तुम्हाला सोडवतोय कोण? तर राम आणि रामाची प्राप्ती, अर्थात आत्मज्ञान. आणि म्हणून शहाणे असाल तर केवळ एका आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या मागे लागा, धनाच्या नाही. याचा अर्थ धन टाकून देऊ नका किंवा कमवू नका असं नाही, पण पोटापुरते काम, अर्थात पोटापुरतं, कामापुरतं धन आणि जास्त ते आत्मज्ञान. पैसा जरूर कामा, पण मोजका, कामापुरता, पोटापुरता. पोटापुरते काम अर्थात पोटापुरता पैसा, गरजेपुरता पैसा कमा आणि जास्त मागे लागा. ते आत्मज्ञानाच्या का? तर आत्मज्ञान तुम्हाला जन्म मरणाच्या फेऱ्यातून सोडवतं, 84 लक्ष योनीमधून सोडवतं. आणि म्हणून मनुष्य जीवनात आल्यानंतर रामप्रभूची प्राप्ती आत्मज्ञानाने होते. आणि म्हणून आत्मज्ञानाची प्राप्ती हे आपलं प्रथम कर्तव्य आहे, ना की पैशाची प्राप्ती. आणि म्हणून ज्ञानोबराय म्हणतायत की मनुष्य जन्माला आलाय त्याने आत्मज्ञानाची प्राप्ती केली नाही आणि इतर काही मिळवलं तर ते माती मोल आहे. ज्ञानोबराय लिहितायत, ग्रासू एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे. तैसे ज्ञान जो सांडोनी जाय त्या आयसी हे दशा आहे,
म्हणून कीजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. एक आत्मज्ञान सोडून तुम्ही काही मिळवा आणि किती मिळवा, माती मोले, माती मोले, माती मोले. एकदा एका अतिशय श्रीमंत माणसाच्या मुलीचं लग्न होतं आणि त्यांनी दौंडी पिटवली की सभोवताली जे गोरगरीब लोळे पांगळे आंधळे, चांगले तर याच, पण जे सभोवताली लोळे पांगळे आंधळे जे गोरगरीब आहेत, हे सगळे आंधळे पांगळे माझ्या मुलीच्या लग्नाला या, त्यांना मी टोपल्याने नुकती वाढणार आहे. ही बातमी एका आंधळेने ऐकली. जन्मांध होता. हातात काठी घेतली आणि रस्त्याने निघाला या मिष्टान्नाची जेवणाची पंगत खाण्यासाठी. जाताना वाटेत त्याला एका दगडाची ठेस लागली. त्या आंधळ्याला दगडाची ठेस लागली. आपल्या मनाशीच पुटपुटला आणि म्हणाला, काय लोक वेडे येतो, मला दिसत नाही ठीक आहे, पण ज्याला दिसते त्याने ते रस्त्यातले दगड बाजूला करावेत ना. असं म्हणून त्या दगडाला पायाची ठोकर मारली आणि तो दगड पायाच्या ठोकरेने बाजूला केला. आता त्यांनी ज्या दगडाला ठोकर मारून तो दगड बाजूला केला, तो दगड साधा दगड नव्हता, तो होता चिंतामणी रत्न. आंधळ्याला चिंतामणी दिसला नाही, कळाला नाही, म्हणून ठोकर मारून तो चिंतामणी बाजूला केला. शेवटी आंधळा गरिबीच्या दारिद्र्यात अडकला. आंधळ्याला चिंतामणी कळाला असता किंवा दिसला असता तर आंधळ्याने त्या चिंतामणीकडून डोळे मागून घेतले असते, धनदौलत मागून घेतली असती. पण आंधळ्याला चिंतामणी दिसला नाही, कळालाही नाही, म्हणून त्याने चिंतामणी ठोकर मारून बाजूला केला आणि पुन्हा गरिबीच्या दारिद्र्यात अडकला. तसं हे मनुष्य जीवन आणि मनुष्य जीवनातून मिळणारं आत्मज्ञान हा एक चिंतामणी रत्न आहे. आणि मनुष्य जन्माला येऊन जो मनुष्य आत्मज्ञान रूपी चिंतामणीला लाताची ठोकर मारून बाजूला करतो आणि पुढे निघून जातो, तो मनुष्यही जन्ममरणाच्या दारिद्र्यात अडकतो. तो आंधळा जसा गरिबीच्या दारिद्र्यात अडकला, आंधळा जसा गरिबीच्या दारिद्र्यात अडकला, तसा तुम्ही आम्ही जो मनुष्य आत्मज्ञानाच्या चिंतामणीला ठोकर मारून निघून जातो, तो मनुष्य जन्ममरणाच्या दारिद्र्यात अडकतो, 84 लक्ष योनीत अडकतो. हनुमंत ज्ञानोबा म्हणतायत की ग्रासू एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळीला चिंतामणी पाये लोटी आंधळेपणे. तैसे ज्ञान जो सांडोनी जाये तया अशी हे दशा आहे, म्हणून कीजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. तुम्ही कितीही मिळवा आणि काही मिळवा, आत्मज्ञान सोडून जर इतर काही मिळवलं तर ते माती मोले, माती मोले. कारण आत्मज्ञान सोडून तुम्ही कुठलीही गोष्ट मिळवली तर ती गोष्ट तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देऊ शकत नाही. तुम्हाला भगवंताची प्राप्ती कोण करून देऊ शकत असेल तर ते आहे फक्त आत्मज्ञान आणि त्याच्या पाठीमागं रामनाम. अर्थात रामनाम आणि आत्मज्ञान या दोन गोष्टीच तुम्हाला भगवंताची प्राप्ती करून देतात. अर्थात रामनामाने आत्मज्ञानाची प्राप्ती होते, आत्मज्ञानाने रामाची अर्थात भगवंताची प्राप्ती होते. मग या आत्मज्ञानाची प्राप्ती सोडून तुम्ही काही मिळवलं तर ते माती मोले, माती मोले. तैसे ज्ञान जो सांडोनी जाये त्या अशी हे दशा आहे, म्हणून कीजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. आंधळ्याने चिंतामणीला ठोकर मारली, आंधळेपणाच्या दारिद्र्यात अडकला. तुम्ही आत्मज्ञानाच्या चिंतामणीला ठोकर मारली, जन्म मरणाच्या दारिद्र्यात अडकाल, 84 लक्ष योनीत अडकाल, पुन्हा पुन्हा जन्माल, पुन्हा पुन्हा मराल. प्रत्येक जन्मात मृत्यू तुमचा घास करील. मग असं किती दिवस मृत्यूचा घास व्हायचा ज्याचं त्यांनी ठरवावं. जन्माला यायचं, मृत्यूने आमचा घास करा, मृत्यूने आम्हाला खावा, पुन्हा आम्ही मरा, पुन्हा जन्मावं. किती दिवस मृत्यूचा घास व्हायचंय हे ज्याचं त्यांनी ठरवावं. आमचे अनंतापार जन्मे झालेत, प्रत्येक जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनलोय, याही जन्मात आम्ही मृत्यूचा घास बनू जर रामाची प्राप्ती केली नाही तर.
मग असा किती दिवस आणि किती जन्मात मृत्यूचा घास बनायचं हे ज्याचं त्यांनी ठरवावं आणि शहाणं व्हावं. आणि म्हणून मृत्यूचा घास बनू नये, या तरी जन्मात मी मृत्यूचा घास बनू नये असं वाटत असेल तर आत्मज्ञानाची प्राप्ती अगत्य आहे, की ज्या आत्मज्ञानानं तुम्हाला रामप्रभूची प्राप्ती होते. आणि म्हणून विवेकी असाल, शहाणे असाल तर एका आत्मज्ञानाच्या प्राप्तीच्या मागे लागा, एका रामनामाच्या मागे लागा. कारण रामनामाने आत्मज्ञानाची प्राप्ती, आत्मज्ञानाच्या प्राप्तीने रामप्रभूची प्राप्ती. म्हणून आत्मज्ञानाची प्राप्ती, रामप्रभूची प्राप्ती हे जीवनाचं अगत्य आहे, हे जीवनाचं अगत्य आहे. आणि हे आत्मज्ञान सोडून तुम्ही काही मिळवलं तर माती मोल आहे. आणि म्हणून ज्ञानोबराय आम्हाला ताशेरा मारतायत आणि ज्ञानोबराला आमचा हेवा वाटतो की तुम्हाला मनुष्य जन्म मिळालाय पण तो माती मोल चाललाय, तुम्हाला त्याची किंमत नाहीये. मनुष्य जन्म आल्यावर काय मिळवावं काय मिळू नये हा सारासार विचार तुमच्यापाशी असावा, पण तो नाहीये. आणि म्हणून खेदानं ज्ञानोबा लिहितात त्या 2 वया की ग्रासू एका अन्नासाठी अंधू धावत आहे किरीटी, आढळला चिंतामणी पाय लोटी आंधळेपणे, तैसे ज्ञान जो सांडोनी जाय तया ऐशी हे दशा आहे, म्हणून कीजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. कीजे ते केले नव्हे एका ज्ञाने विना. कितीही करा कितीही मिळवा, हो दिवसाच्या गाठी कोटी रुपये मिळवा, 10 कोटी मिळवा, महिन्याला 100 कोटी मिळवा, एका आत्मज्ञानाशिवाय सगळं माती मोल आहे. एका झटक्यात सगळं सोडावं लागतं. वारा या वाटन वाहे की मरण मुहूर्त पाहे, का नशिद्दाशी भी हे आगी जरी. मरणाला मुहूर्त नसतं, की मरण मुहूर्त पाहे, मरणाला मुहूर्त नसतं. मरण अचानक दहाड मारतं आणि ओढून नेतं, सगळा खेळ संपतो. मृत्यूपुढे सगळी आईट थांबते. मग तुम्ही कुणी असा, मृत्यूपुढे सगळी आईट थांबते आणि मृत्यू अचानक येतो. त्याला मुहूर्त नाही. सगळ्या गोष्टीला मुहूर्त आहे, फक्त मरणाला मुहूर्त नाही. ते धाड मारतं, ओढून नेतं. आणि म्हणजे नश्वर आहे, नाशवंत आहे, जे आमच्या सोबत येत नाही त्याच्या का मागे लागतं. बरं ते कमवू नका असं नाही ना, धन पैसा कमवू नका असं नाही ना, जरूर कमव ना, पण त्याला एक सीमा ठेवा, मर्यादा ठेवा. त्याला कुठतरी एक लखेर मारा, बस एक तृप्तीचा ढेकर द्या. पण तुम्हाला ढेकरच येत नसेल तृप्तीचा तर तुमच्यासारखे भिकारी तुम्हीच. माणसाला तृप्तीचा ढेकर यावा तर तुम्ही खरे श्रीमंत. परंतु तुम्हाला तृप्तीचा अल्पसंतोषीचा ढेकर जर नाही आला तर तुमच्यासारखे भिकारी तुम्हीच. तुम्हाला माहिती आहे भिकारी कोणाला म्हणतात? रस्त्यावर टमरेल घेऊन भीक मागतात, भगवान के नाम से दे, अल्लाह के नाम से दे, त्यांना भिकारी म्हणतात का? नाहीये. रस्त्यावर टमरेल घेऊन भीक मागतो तो भिकारी नसतो. नाथ महाराज भागवतात भिकारीची व्याख्या सांगतात. नाथ महाराज म्हणतात ऐके दरिद्राचे लक्षण, ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. कोट्यावधी रुपये जवळ आहेत, कोट्यावधी रुपये असूनही ज्याच्या मनाला समाधान नाही, अजून मिळावंच वाटतंय, तो भिकारी असतो. रस्त्यावर टमरेल घेऊन भीक मागतो तो भिकारी नाहीये. भिकारी तो की ज्याच्याजवळ गडगंज संपत्ती आहे, अब्जावधी रुपये, पण मनाला समाधान नाही, अजून मिळावंच वाटतंय, तो भिकारी असतो. गडगंज संपत्ती जवळ आहे पण पोट भरलं नाही, अजून मिळावंच वाटतंय, तो भिकारी असतो. ऐके दरिद्राचे लक्षण, गाठी असता कोटी धन, ज्याचे संतुष्ट नाही मन, परम दरिद्र जाणत होतो. आणि म्हणून लक्षात ठेवा, रस्त्यावर भीक मागतो तो भिकारी नव्हे. खरा भिकारी कोण? तर तुम्ही आम्ही. गडगंज संपत्ती जवळ आहे, कोट्यावधी रुपये जवळ आहेत,
पण मनाला संतुष्टता नाही, अजून मिळावंच वाटतंय, तो भिकारी असतो. विचार करा, तुम्ही श्रीमंत आहात का भिकारी आहात? पैसा असूनही तुम्हाला नाथ महाराज भिकारी म्हणतात. ज्याजवळ पैसा नाही त्याला भिकारी म्हणत नाही. नाथ महाराज पैशावाल्याला भिकारी म्हणतात. का? तो कोट्यावधी जवळ आहे, असून समाधान नाही, मिळावंच वाटतंय. आणि म्हणून नाथ महाराज श्रीमंत माणसाला भिकारी म्हणतात. ज्याजवळ पैसा नाही त्याला भिकारी म्हणत नाही. तात्पर्य, अल्पसंतुष्टता ही खरी श्रीमंती आहे. ज्याच्याजवळ अल्पसंतुष्टता नाहीये तो खरा भिकारी असतो. आणि मग जीवनाचा आनंद काय लुटता तुम्ही कळू द्या ना, थोडंसं जीवन काय बघा. एक स्थिरता, शांती, समाधान, बसणं उठणं, मनाला थोडं स्थैर्य, ही अल्पसंतुष्टता आहे त्यात समाधान मानणं. तुमच्या पायाला चप्पल नाहीये, तुम्ही म्हणता देवाने मला गरिबी दिली. तुम्हाला चप्पल दिली नाही, पण एखाद्याला देव पायच देत नाही, त्याच्यापेक्षा तुम्ही बरेत. अहो, त्याला पायच नाही ना, तुम्हाला तर चप्पल नाही, समोरच्याला पायच नाही. मग चप्पल नाही नसू द्या ना, त्या पाय नसलेल्या माणसापेक्षा तुम्ही श्रीमंत आहेत. समाधानी राहा ना, अल्पसंतुष्टता माना ना. पण नाहीये, जे आहे त्यात समाधान नाहीच, अजून मिळावं वाटतंय. ही हाव आहे, ही तृष्णा आहे, हे भिकारपण आहे. यांनी रोगराई होते, तुम्ही बेचैन असता. कॅटॅकोलमाइन्स, रोगराई, सिम्पॅथेटिक स्टिम्युलेशन, बीपी, नाना प्रकारचे रोग, अटॅक, दनादन माणसं मरतात. आणि मग जीवन समजून घ्या. 84 लाख योनी आहेत, त्या सगळ्या भोगासाठी आहेत. फक्त मनुष्य योनीच अशी आहे की जी त्यागासाठी आहे. मनुष्याने जन्माला आल्यानंतर काय करावं? तर एकच करावं, अखंड रामप्रभूचं नाव घ्यावं, आत्मज्ञान मिळवावं आणि मुक्त व्हावं. एवढ्यासाठीच मनुष्य जन्म आहे. पाय शराच्या गावा, जयाला गेले पांडवा, तो कार्यार्थ आगावा सांडोनिया. मृत्यूलोकात मनुष्य म्हणून येणं केलं ते केवळ आणि केवळ रामनाम घेऊन मुक्त होण्यासाठी. कारण तुम्ही मुक्त झाले तरच तुमच्या मागचा जन्ममरणाचा फेरा संपतो. अन्यथा तुम्हाला पुन्हा मरावं लागतं, पुन्हा जन्मावं लागतं. 84 लाख योनी नित्य फिराव्या लागतात. प्रत्येक जन्मात तुम्हाला मृत्यूचा घास बनावं लागतं. आणि मग शहाणा कोण? तर तो शहाणा की ज्याने मृत्यूवर विजय मिळवलाय. तुम्ही तुमच्या जीवनात नाना प्रकारच्या कुस्त्या जिंकल्यात, परंतु तुम्हाला यमासोबतची कुस्ती जिंकता यावी. यमासोबतची कुस्ती, आणि यमासोबतची कुस्ती आहे मृत्यूवर विजय मिळवणं. मृत्यूवर विजय मिळवणं की जो तुकोबरायने मिळवला, ज्ञानोबरायने मिळवला. आणि मग तुकोबराय म्हणतात की जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. जगाला काळ खात असेल, पण आम्ही काळाच्या माथ्यावर पाय दिलाय म्हणले. एक पाय यमाच्या टाळक्यावर द्यायचा आणि दुसरा पाय वैकुंठात मांडायचा. याला म्हणायचं जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. ही यमासोबतची कुस्ती जिंका. ह्या झोटर कुस्त्या काय जिंकता जीवनातल्या? यमासोबतची कुस्ती जिंका. जो काळाला खातो तो संत असतो, आणि काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो. काळाने आम्हाला खाऊ नये, आम्ही काळाला खावं. काळाला खातो तो संत असतो, काळ ज्याला खातो तो साधारण जीव असतो. आम्हाला अखंड रामनाम घेऊन रामाची प्राप्ती करून संत बनायचे आणि काळाला खायचे, काळाचा स्वामी बनायचे. हे जीवन असते, हे सफल जीवन असते, ही जीवनाची धन्यता आहे. आणि यासाठी तुम्हाला सार विचार कळावा की जीवनात अगत्य काय, इथपर्यंत मजल मारायची तर तुम्हाला सार आसार कळावं. जीवनाचं अगत्य कळावं की जीवनात अति आवश्यक काय आहे. आणि जीवनाचं अगत्य अर्थात जीवनाची अति आवश्यकता आहे राम आणि रामाचं नाम. आणि म्हणतो तुकोबारा म्हणतात, पोटापुरते काम परी अगत्य तो राम.
काम, धंदा, पैसा अदला पोटापुरता असावा, मोजका असावा. जिथं हाव नकोय. हाव असावी ती रामनामाची असावी, रामाच्या प्राप्तीची असावी. पोटापुरते काम परी अगत्य तो राम. अगत्य, अगत्य, अगत्य म्हणजे ज्याला गत्यंतर नाही, ज्याची प्राप्ती करावीच लागते, जे प्राप्त करणं अति आवश्यक आहे, ते अगत्य आहे. आणि रामप्रभूची प्राप्ती अवश्य, अति आवश्यक. काय तर जोपर्यंत रामप्रभूची प्राप्ती नाहीये तोपर्यंत जन्म मरणाचा फेरा संपत नाही. म्हणून रामाची प्राप्ती अगत्य आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की पोटापुरते काम परी अगत्य तो राम. आणि रामाची प्राप्ती नाही केली तर याला ज्ञानोबा म्हणतात वाया एरझार हरिविना. वाया एरझार हरिविना. आणि म्हणून जीवनाचं अगत्य समजून घ्या, शान व्हा. मुखानं रामनाम घेणं हे जीवनाचं अगत्य आहे. आणि या रामनामातून पुढे रामाची प्राप्ती करणं हे अगत्य आहे. जीवनाचं अगत्य समजून घ्या. मोक्ष मिळवणं जीवनाचं अगत्य आहे. अर्थात भगवंताची प्राप्ती हे जीवनाचं अगत्य आहे. अर्थात राम आणि रामनाम यांची प्राप्ती हे जीवनाचं अगत्य आहे. ही जीवनाची धन्यता आहे. हे जीवनाचं शहाणपण आहे. हा जीवनाचा खरा विजय आहे. आणि म्हणून पोटापुरते काम परी अगत्य तो राम. रामाची प्राप्ती ही अगत्य आहे. मग ही रामाची प्राप्ती कशी होते तर ती रामनामानेच होते. रामाची प्राप्ती अगत्य आहे. अर्थात रामाची प्राप्ती आवश्यक आहे. ते रामाची प्राप्ती कशाने होते तर ती रामनामानेच होते. अर्थात रामनामाच्या प्राप्तीला कारण काय तर हे तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतायत. आणि महाराज लिहितायत कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी. कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी. की रामाची प्राप्ती हे जीवनाचं खरं अगत्य आहे. पण ही रामाची प्राप्ती कशाने होईल त्याला कारण काय तर त्यासाठी तू हेच कर. काय कर की आपल्या चित्तात पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाम धारण कर. आपल्या चित्तात पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाव धारण कर. तुला रामाची प्राप्ती होईल. आता पांडुरंग आणि पांडुरंगाचं नाम हे पांडुरंग आणि राम एकच. राम तोच, कृष्ण तोच आणि तोच कृष्ण पांडुरंग आहे. आणि म्हणून रामाच्या प्राप्तीसाठी कारण जर काय असेल तर रामाचंच नाम. आणि म्हणून तुकोबारा म्हणतात की कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी. रामाची प्राप्ती अगत्य तर रामाची प्राप्ती कशी होईल रामनामानच होईल. रामनामानच होईल. आणि म्हणून तू हेच कर म्हणले. सारखं हेच कर. हाच धंदा कर, हाच उद्योग कर. आपलं काम तर कर. कामामध्ये काम, काही म्हणा राम राम. आपलं कामधंदा तर चालूच ठेव. पण ते करताना सारखं मुखानं रामनाम घे. अर्थात तुझ्या चित्तात पांडुरंगाला धारण कर. पांडुरंगाला आपल्या चित्तात धारण कर. एकदा पांडुरंग अर्थात रामनाम चित्तात धारण केलं की रामनामानं मनुष्य रामच बनतो. राम म्हणता रामच होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. रामनामानं मनुष्य रामच बनतो. आणि याला म्हणतात चिंतने चिंतने तदरूपता. चिंतने चिंतने तदरूपता. तुम्ही ज्याचे निरंतर चिंतन करता तुम्ही ती वस्तू बनता. यासाठी नाथ महाराज भागवतामध्ये एक फार सुंदर दृष्टांत देत आहेत भिंगुरटीचा. भिंगुरटी नावाचा किडा असतो किंवा त्याला कुंभारीन सुद्धा म्हणतात साध्या भाषेत. हा कुंभारीन नावाचा किडा जुन्या काळी खेड्यामध्ये माळवदाचे घर असायचे. त्या खंडाला वगैरे शहरात फारसे दिसत नाही, परंतु जुन्या काळी गावामध्ये माळवदा असायचे. तर माळवदाला, त्या खांडाला माळवदाच्या ही कुंभारीन नावाचा किडा, ती भिंगुरटी एक मातीचं छोटंसं घर बनवायची. आणि त्या घरामध्ये गवतारून एक आळी पकडून आणायची आणि त्या घरामध्ये डांबून ठेवायची. आता कुंभारणीने ही आळी पकडून आणली, ती आळीला मारून टाकावं किंवा खाऊन तरी टाकावं. पण ती कुंभारीन त्या आळीला मारीतही नव्हती आणि खातही नव्हती. नुसती भेडून सोडायचं आणि त्या आळीला धाक पडायचा.
कुंभारीण बाहेर गेली, आता आली की मला मारील, मला खाईल, मला मारील, मला खाईल, नुसता धाक. ती आळी सारखं कुंभारणीचं ध्यान करायची. आळी सारखं कुंभारणीचं ध्यान करायची. मला मारील, मला खाईल, मला मारील, मला खाईल. पण ती कुंभारीण तिला मारित नव्हती, खातही नव्हती. पण त्या आळीला धास्ती बसली. मग ती ध्यान करायची. कुंभारीण मला मारील, कुंभारीण मला मारील, कुंभारीण मला खाईल. ती आळी सारखं त्या कुंभारणीचं ध्यान करायची. आणि नंतर एक अशी वेळ येते की त्या आळीने त्या कुंभारणीचं सारखं ध्यान केल्यामुळं, त्या आळीने कुंभारणीचं सारखं ध्यान केल्यामुळं एक दिवस ती आळीच कुंभारीण बनते. तिला पंख फुटतात आणि ती उडून जाते. याला म्हणतात चिंतने चिंतने तद्रूपता. चिंतने चिंतने तद्रूपता. अर्थात तुम्ही ज्याचं चिंतन करता तुम्ही ती वस्तू बनता. आणि म्हणून तुम्ही सातत्यानं रामनामाचं चिंतन केलं तर तुम्ही रामच बनता. रामच बनता. आणि म्हणून तुकोबराय असं म्हणतात की राम म्हणता रामची होईजे, पदी बैसोनी पदवी घ्यायचे. आणि हेच तुकोबराय अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. आणि महाराज लिहितायत की जीवनामध्ये अगत्य काय ते राम आहे. मग रामाची प्राप्ती रामनामानच होते, अर्थात पांडुरंगाच्या नामाने होते. मग तुला राम बनायचं ना, तर कारण काय? तू पांडुरंगाला आपल्या चित्तात धारण कर. अर्थात पांडुरंगाचं नित्य नाम घे, अर्थात राम नाम घे. तू नित्य राम नाम घेतलंस तर रामनामानं तू रामच बनशील. आणि म्हणून महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात म्हणतात की कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी. कारण ते हेची करी चित्ती पांडुरंग धरी. आणि मग तुझं सारखं पांडुरंगाचं अर्थात रामाचं नाम आपल्या चित्तात धारण केलंस तर तुझं प्रारब्ध बदलेल. हे तुकोबाराय अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतायत. आणि महाराज लिहितायत की प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा. प्रारब्धी हेवा जोडी देवाची ते सेवा. की बाबांनो तुम्ही सातत्यानं देवाची सेवा केली, अर्थात सातत्यानं रामनाम घोकलं. तुम्ही सातत्यानं देवाची सेवा केली, अर्थात सातत्यानं रामनाम घोकलं तर तुमचं नशीब घडतं. किती घडतं? की त्याचा हेवा वाटावा, त्याचा हेवा वाटावा एवढं घडतं. आणि मग ज्ञानोबाराय हरिपाठात साक्ष देत आहेत. माऊली लिहित आहेत की हरिनाम सार जीवा या नामाची, उपमा त्या दैवाची कोणवानी. हरिनाम सार जीवा या नामाची, उपमा त्या दैवाची कोणवानी. की जी जीभ सारखं हरिनाम घेते, राम राम म्हणते, ते दैव किती मोठं होतं, त्याला कशाची उपमा द्यावी म्हणले, कोणत्या तोंडानं वर्णन करावं. अर्थात जो मनुष्य सारखं राम 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 म्हणतो, जो मनुष्य सारखा रामनामाचा जाप करतो, त्याचं दैव घडतं, त्याचं दैव उदयाला येतं, दैव बलवान होतं. किती बलवान होतं? तर त्या दैवाकडे पाहिलं त्याचा हेवा वाटावा. आपण नाही का कदा अतिश्रीमंत मनुष्य, तर त्याची श्रीमंती पाहिल्यावर आपल्याला त्याचा हेवा वाटतो की वाह काय श्रीमंती, काय घरदार आहेत, काय धनधान्य. एखाद्याच्या श्रीमंतीकडे पाहिल्यावर, एखाद्याच्या ज्ञानाकडे पाहिल्यावर, एखाद्याच्या कर्तबगारीकडे पाहिल्यावर आपल्याला हेवा वाटावा. तसं तुमचं प्रारब्ध रामनामानं एवढं मोठं होतं की त्या प्रारब्धाकडे पाहिल्यानंतर लोकांना हेवा वाटतो की वाह काय नशीब आहे, काय प्रारब्ध आहे. असं प्रारब्ध घडतं की ज्याचा हेवा वाटावा. ते कशानं घडतं? तर चित्तामध्ये पांडुरंग धारण केल्यानं, अर्थात सातत्यानं रामनाम घेतल्यानं. आणि म्हणून महाराज म्हणतात की जीवनाचं अगत्य तुम्हाला कळू द्या. रामप्रभूची प्राप्ती हे जीवनाचं अगत्य आहे. मग या रामप्रभूची प्राप्ती कशानं होईल? तर पांडुरंग चित्तात धारण केल्यानं, अर्थात सातत्यानं रामनाम घोकल्यानं. सातत्यानं रामनाम घोकणं ही देवाची सेवा आहे. आणि देवाच्या या सेवेनं तुझं प्रारब्ध, तुझं नशीब एवढं घडेल की जगाला तुझ्या नशीबाकडे पाहिल्यावर हेवा वाटेल. आणि म्हणून भगवंताच्या नामानं, भगवंताच्या सेवेनं नशीब घडतं. नशीब घडतं. म्हणून ज्ञानोबा बोलतात की हरिनाम सार जीवा या नामाची, उपमा त्या दैवाची कोणवानी.
हरिनाम सार जीवा या नामाची उपमा त्या दैवाची कोणवानी. अर्थात भगवंताच्या सेवेनं हरिनामानं नशीब घडतं. आणि म्हणून गेल्या जन्मात तुम्ही पुण्यवान आहेत, त्या पुण्याच्या बळावर तुम्हाला या जन्मात भाग्य लाभलंय. तुम्ही गेल्या जन्मातले पुण्यवान आहात, त्या पुण्याच्या बळावर तुम्हाला या जन्मात भाग्य लाभलंय. या भाग्याच्या बळावर तुम्हाला श्रीमंती लाभली आहे. पण या श्रीमंतीला जर तुम्ही या जन्मातल्या नीतीची आणि हरिनामाची संगती दिली तर हे भाग्य बळावतं आणि टिकतं. पण या श्रीमंतीला अनितीची आणि अधर्माची संगती दिली तर हे भाग्य, हे नशीब तुमच्या रुजतं आणि या नशिबाला उतरती कळा लागते आणि तुम्ही एक ना एक दिवस भिकाला लागता. तनबराची साक्ष देत आहेत, माऊली लिहित आहेत, अद्रष्ट झाली या उदासू पालटे श्रीमंताचा विलासू पुनवे पाटी शीतांशू पालटे जैसा. ओवी नीट आहे का तनबराची. अद्रष्ट झाली या उदासू पालटे श्रीमंताचा विलासू पुनवे पाटी शीतांशू पालटे जैसा. तुम्ही गेल्या जन्मातले पुण्यवान आहात, त्या पुण्याच्या बळावर तुम्हाला या जन्मात भाग्य लाभले. या भाग्याने तुम्हाला श्रीमंती लाभली. पण या श्रीमंतीला, या भाग्याला जर तुम्ही या जन्मातल्या नीतीची हरिनामाची संगती दिली तर भाग्य बळावतं आणि टिकतं. पण या भाग्याला, या श्रीमंतीला अनितीची अधर्माची संगती दिली ते भाग्य, हे नशीब तुमच्या रुजतं आणि तुमच्या नशिबाला उतरती कळा लागते. कशी की पुनवेकडून अमावस्याकडे जाणारा चंद्र जसा कलेकलेने हळूहळू कमी होतो, अमावस्याला संपतो आणि एक दिवशी नाहीसा होतो, तसं तुम्ही जर या जन्मात तुमच्या भाग्याला, श्रीमंतीला अधर्माची अनितीची संगती दिली तर नशीब तुमच्यावर रुजतं, नशीब रुजतं आणि नशिबाला उतरती कळा लागते त्या चंद्रासारखी. आणि एक ना एक दिवस तुमचं नशीब सगळंच संपतं आणि तुम्ही भिकायला लागता. हनुमंतानाबारा म्हणतात की अदृष्ट झाल्या उदासू पालटे श्रीमंताचा विलासू पुनवे पाटी शीतांशू पालटे जैसा. नाथ महाराजे म्हणतात की अधर्मे अदृष्ट झाले क्षीण विपरीत भासे देहीचे चिन्ह. अधर्मे अदृष्ट झाले क्षीण. अदृष्ट म्हणजे नशीब, अधर्म म्हणजे वाईट वागणे. तुम्ही या जन्मात श्रीमंत आहात, गेल्या जन्मातल्या पुण्याच्या बळावर या जन्मात श्रीमंत झालात, पण याला अधर्माची संगती दिली तर अदृष्ट क्षीण होतं. अर्थात नशीब तुमच्या रुजतं, नशिबाला उतरती कळा लागते आणि तुम्ही भिकायला लागता. अधर्मे अदृष्ट झाले क्षीण विपरीत भासे देहीचे चिन्ह. गेल्या जन्मातले पुण्यवान आहात, त्या पुण्याच्या बळावर या जन्मात भाग्य घेऊन आलात. त्या भाग्याच्या बळावर तुम्हाला पैसा मिळाला, श्रीमंती मिळाली, नशीब मिळाले. पण या नशिबाला, या श्रीमंतीला नीतीची, धर्माची आणि हरिनामाची संगती द्या, भाग्य बळावेल, टिकेल. पण याच श्रीमंतीला, याच भाग्याला अनितीची, अधर्माची संगती दिली तर नशीब तुमच्या रुसेल आणि त्याला उतरती कळा लागेल आणि एक ना एक दिवस तुम्हाला दलिंद्री येईल, दारिद्र्य येईल, तुम्ही भिकायला लागाल. आणि म्हणून शाने व्हा. नशीब जर लाभले तर त्याला नीती आणि धर्माची संगती द्या, मुखात देवाचं नाव ठेवा, नशीब वरचेवर बळावेल. आणि असं न करता तुम्ही जर अनितीने वागले, अधर्माने वागले, अर्थात परद्रव्य परिणाचा अभिलाष केला, परद्रव्य परिणाचा अभिलाष केला तर तुमचं वाटोळ होईल, तुमच्या भाग्याचा ऱ्हास होईल, तुम्ही भिकायला लागाल. तुकोबाराय साक्ष देत आहेत, परद्रव्य परिणारीचा अभिलाष इथून या ऱ्हास सर्व भाग्य. श्रीमंती घेऊन आलात, नशीब घेऊन आलात, पण या जन्मात तुम्हाला परद्रव्य परिणारीचा अभिलाष आहे. परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहतात, दुसऱ्याचा पैसा लांडीला बाळीने भ्रष्टाचाराने लुटतात. महाराज म्हणले एक ना एक दिवस तुझ्या भाग्याचा ऱ्हास होईल, तू भिकायला लागशील. परद्रव्य परिणारीचा अभिलाष इथून या ऱ्हास सर्व भाग्य. तुझ्या भाग्याचा ऱ्हास होईल जर तू परद्रव्य परिणारीचा अभिलाष करशील, परस्त्रीकडे वाईट नजरेने पाहशील, दुसऱ्याचा पैसा लांडीला बाळीने भ्रष्टाचाराने लुटशील, तुझ्या भाग्याचा ऱ्हास होईल, तुला दलिंद्री येईल. किती दिवसात? भाग्याचा ऱ्हास किती दिवसात होईल? तुकोबाराय कालावधी देतात. निमिष, दिवस, मास, वर्ष लागती 3, बांधिले पतन गाठोडीस. महाराज म्हणतात परद्रव्य परिणाचा अभिलाष करतील तर एका सेकंदात, एका दिवसात, एका महिन्यात, 3 वर्षात तुझं वाटोळ होईल, तू भिकायला लागशील. पण तुकोबारायच वाटलं की कालावधी कमी जास्त लागू शकतो, पण महाराजांनी थोडा कालावधी वाढवून दिला आणि महाराज म्हणाले की तुका म्हणे थडता थवड, तुका म्हणे थडता थवड, काळ लागे नाड,
परी खरा. महाराज म्हणाले थोडा कालावधी कमी जास्त लागू शकतो. मी 3 वर्षाचा कालावधी दिला, पण 5 लागेल, 6 लागेल, 7 लागेल, 10 लागेल, कालावधी कमी अधिक लागेल, पण तुझं वाटोळं नक्की होणार म्हणजे होणार. तुझं पतन गठोड्यात बांधलंय, बांधिले ते पतन गाठोडीस. निमिष, दिवस, मास, वर्ष लागती 3, बांधिले पतन गाठोडीस. तुझं पतन नक्की होईल, म्हणजे तुझं वाटोळं जरूर होईल. आणि म्हणून तुला शहाणा होण्याची गरज आहे. गेल्या जन्मातल्या पुण्याच्या बळावर या जन्मात भाग्य घेऊन आलाय. या भाग्यानं तुला श्रीमंती लाभली. या श्रीमंतीला या जन्मातल्या नीतीची, धर्माची आणि हरिनामाची संगती दे. भाग्य बळावेल, टिकेल. पण या श्रीमंतीला, या भाग्याला अनितीची, अधर्माची संगती दिली आणि देवाचं कधीच नाव नाही घेतलं तर नशीब तुझ्या रुसेल आणि तू भिकायला लागशील. तुला दारिद्र्य येईल, तुला दलिंद्री येईल. आणि म्हणून शाने व्हा, नीतीने वागा, धर्माने वागा, पाळा नीतीचे नियम, मुखी राहो विठ्ठल नाम. चोका महाराज. पाळा नीतीचे नियम, मुखी राहो विठ्ठल नाम. नीतीने वागा, धर्माने वागा आणि मुखात विठ्ठलाचं नाम ठेवा. विठ्ठल नामानं भाग्य घडतं. किती घडतं? की त्या भाग्याचा हेवा वाटावा एवढं भाग्य घडतं. आणि म्हणून महाराज म्हणतायत की प्रारब्धी हेवा, जोडी देवाची ते सेवा. विठ्ठलाचं नाव घेतलं, अर्थात विठ्ठलाची सेवा केली तर प्रारब्ध घडतं. किती? की त्याचा हेवा वाटावा. आणि म्हणजे विठ्ठलाला, भगवंताला भजत नाही ते दैवहीन असतात. दनबारा म्हणतात की हरिसी न भजत दैवहीन. हरिसी न भजत दैवहत. जे हरीला भजत नाहीत ते कपाळकरंटे, दैवहीन आहेत. आणि जे हरीला भजतात, हरिनाम घेतात ते दैववान आहेत. किती दैववान आहेत? की त्याच्या दैवाचा हेवा वाटावा, त्याच्या प्रारब्धाचा हेवा वाटावा, इतके दैववान आहेत. आणि महाराज म्हणतात की प्रारब्धी हेवा, जोडी देवाची ते सेवा. प्रारब्धी हेवा, जोडी देवाची ते सेवा. आणि म्हणून शाने व्हा, श्रीमंत आहात, चुकीच्या मार्गाने वागू नका, अनितीने अधर्मानं वागू नका. अनितीने अधर्मानं वागाल. श्रीमंत आहात पण अनितीने अधर्मानं वागलात, परद्रव्य करण्याचा अभिलाष केला. तर आज बघा, एक 40 ते 50 वर्ष मागे जा, फार 50 वर्ष, जी जमीनदार, जहागीरदार, त्यांच्याकडे 100 एकर 200 एकर जमीन होती, 5-5 आवतं शेतावर चालायची, 2-2, 4-4 गडी असायचे, मोठा बारदाना असायचा, गोठा असा 5-50 जनावरांनी भरलेला असायचा. त्यांची जनावर सोडली तर 10-10 मिनिट लागायचं रस्ता क्रॉस करायला, एवढी जनावरं. पण ही माणसं अनितीने वागली, यांनी परद्रव्य करणारीचा अभिलाष केला. गोरगरिबाचं सोनं गरिबाने आणून ठेवलं गहाण, तर ते लुटलं. एकेका पोत्याच्या, ज्वारीच्या पोत्यावर व्याजाचे ब्याज करून लोकांच्या जमिनी हडपल्या. धोत्राच्या पानावर व्याजाचे ब्याज करून जमिनी हडपल्या. अर्थात परद्रव्य करणारीचा अभिलाष केला, परस्त्रीकडे वाईट नजरेनं पाहिलं आणि दुसऱ्याचं धन लबाडीनं लुटलं. नसीब या लोकांवर, या जागीरदारावर, या जमीनदारावर एवढं रुसलं, नसीब एवढं रुसलं यांच्यावर की एवढे भिकायला लागले. आज हे माणसं मेले तर त्यांना पुरायला स्वतःच्या मालकीची जागा शिल्लक राहिली नाही, एवढं नसीब यांच्यावर रुसलं. आणि म्हणून कधी परद्रव्य करणारीचा अभिलाष करू नका, दारिद्र्य येईल. उलट परद्रव्य करणारी यांचा विटाळ धरा. आणि म्हणून महाराज म्हणतात की परद्रव्य करणारी यांचा धरी विटाळ. फायदा काय? तर देव भाग्य घरा येती, संपत्ती त्या सकळा. तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. परद्रव्य करणारीचा अभिलाष करू नका, परद्रव्य करणारीपासून दूर राहा. परद्रव्य करणारीचा विटाळ धरा. परद्रव्य करणारीचा विटाळ धरला तर फायदा काय? की देव भाग्य घरा येती, संपत्ती त्या सकळा. तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. परद्रव्य करणारीपासून दूर राहिलं तर देव भाग्य आणि श्रीमंती घेऊन तुमच्या घरात येतो आणि घरातून तुमच्या हृदयात राहायला येतो. आणि यालाच म्हणायचं दैव घडणं. यालाच म्हणायचं दैव घडणं. दैव काय असतं? देव हृदयात राहायला आला, याच्यापेक्षा काय अजून हवंय? तुका म्हणे चित्त करा रे निर्मळ, येऊन गोपाळ राहते ते. परद्रव्य करण्याचा अभिलाष केला, देव तर येत नाही तुमच्या घरात हृदयात राहायला, उलट आहे ती संपत्ती निघून जाते आणि तुम्ही भिकायला लागता. पण परद्रव्य करणारीपासून दूर राहिलं तर फायदा काय?
देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा, तुका म्हणे ते शरीर घर भांडार देवाचे. आणि म्हणून सगळी गाथा निगेटिव्ह लिहिली महाराजांनी, एकच अभंग पॉझिटिव्ह लिहिला. सगळ्या गाथेत लिहिला असं असं करा देव भेटेल, एक अभंग लिहिला असं करू नका देव भेटेल. आणि तो आहे साधने तरी हीच दोन्ही, जो कोणी साधील काय तर परद्रव्य परणारी यांचा धरी विटाळ. परद्रव्य परणारीपासून दूर राहा, दुसऱ्याची बाईन दुसऱ्याचा पैसा यापासून दूर राहा. फायदा काय तर देव भाग्य आणि श्रीमंती घेऊन घरात येतो. श्रीमंती तर देतोच तुम्हाला, पण तुमच्या हृदयात राहायला येतो. हे तुमचं प्रारब्ध असतंय. यालाच म्हणजे द्रष्टाद्रष्ट विजयी व्हावेजी. द्रष्टाद्रष्ट विजयी व्हावेजी. देव भाग्य आणि श्रीमंती घेऊन घरात आला आणि हृदयात राहायला आला. हृदयात राहायला आला म्हणजे अद्रष्टावर विजय मिळाला, न दिसणारा देव मिळाला. आणि भाग्य आणि संपत्ती घेऊन आला म्हणजे द्रष्टावर विजय मिळाला. द्रष्टाद्रष्ट विजय व्हावेजी. देव भाग्य घरा येती संपत्ती त्या सकळा, तुका म्हणे ते शरीर घर भंडार देवाचे. आणि मग परद्रव्य परणारीपासून दूर राहणं हा धर्म आहे, हे सत्कर्म, ही नीती आहे. आणि सोबत मुखात भगवंताचं नाम ठेवा, भगवंत प्रसन्न होतो. भगवंताच्या नामानं परद्रव्य परणारीपासून दूर राहिल्यानं आणि मुखात भगवंताचं नाम ठेवल्यानं भगवंताची सेवा घडते आणि भगवंताच्या सेवेने भाग्य घडतं. किती घडतं की त्या भाग्याचा त्या प्रारब्धाचा हेवा वाटावा एवढं भाग्य घडतं. आणि या भाग्यानं तुम्हाला लौकिक गोष्टी तर मिळतात, द्रष्टावर तर विजय मिळतो दिसणाऱ्या वस्तूवर, पण न दिसणारा अद्रष्ट देवही मिळतो. आणि मग द्रष्ट अद्रष्ट विजय व्हावेजी. आणि मग एवढ्याकरता आम्हाला शान होण्याची गरज आहे की आम्ही मुखामध्ये चित्तामध्ये सारखं पांडुरंगाचं रामप्रभूचं नाम धारण करावं. सातत्यानं रामप्रभूचं नामस्मरण करणं ही भगवंताची रामप्रभूची सेवा आहे. त्याने आमचं भाग्य अर्थात आमचं प्रारब्ध घडतं. किती घडतं की त्या प्रारब्धाचा हेवा वाटाव एवढं घडतं. आम्हाला द्रष्टा विजय मिळवता येतो, अर्थात लौकिक संपत्ती लाभते आणि शेवटी देवही भेटतो. आणि म्हणून रामप्रभूचं नित्य नामस्मरण करा, प्रारब्ध घडेल. आणि महाराज शेवटच्या चरणात म्हणतात की तुका म्हणे बळ बुद्धी वेचुनी सकळ. तुका म्हणे बळ बुद्धी वेचुनी सकळ. अर्थात तुम्ही सारासार विचार करा, आसार प्रपंच टाकून देऊ नका, मोजका करा. शेवटी आपाप गळतो तो, तुम्हाला टाकायची गरज नाही. प्रपंच आपाप सुटतो, तो सुटतोच नंतर, त्याचा वीट येतो. पण सुरुवातीला प्रपंच करा, काम करा, पण पोटापुरतं करा. आणि रामप्रभूला अगत्य ठरवा. रामप्रभूची प्राप्ती ही जीवनाचं अगत्य आहे. रामाची प्राप्ती अगत्य आहे. मग ती रामाची प्राप्ती कशानं तर रामनामानंच. मग रामनाम पांडुरंगाचं नाम चित्तात धारण करा. चित्तात पांडुरंगाच्या रामाचं नाम धारण करणं ही रामाची अर्थात भगवंताची सेवा आहे. त्यांनी प्रारब्ध घडतं. आणि मग या सगळ्या गोष्टी तुम्ही सात्विक बुद्धीनं करा. बुद्धी लावून करा, डोकं लावून करा. आणि या सगळ्या गोष्टी बुद्धी लावून करणं, सात्विक बुद्धीने करणं हे एक प्रकारचं बळ आहे. आणि या बळामुळं तुम्हाला रामाची अर्थात भगवंताची प्राप्ती होईल आणि तुमचं जीवन धन्य होईल. आणि म्हणून वरील गोष्टी सगळ्या बुद्धी लावून करणं हे एक बळ आहे. आणि या बळानं भगवंताची प्राप्ती होते. आणि म्हणून महाराज म्हणतात की तुका म्हणे बळ बुद्धी वेचुनी केवळ. विठोबा रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई, विठोबाय रखुमाई, जय जय विठोबाय रखुमाई. मित्र, जीवन अनमोल आहे. नशिबानं मनुष्य देह हाती लागलाय. स्वर्गातले देव माकडासारखं टोकतायत की आम्हाला मनुष्याचा देह मिळावा. स्वर्गीचे अमर इच्छिता ती देवा, मृत्यू लोकी व्हावा जन्म आम्हा. ते लहानपणी आपण एक खेळ खेळायचो, टुकटुक माकूड आम्ही खाऊ पापूड, तू का हाल्याचा मेकूड. टुकटुक माकूड आम्ही खाऊ पापूड, तू का हाल्याचा मेकूड. एक लहानपणी खेळ असायचा आपला, तुम्ही खेळले असाल, ग्रामीण भागात जास्त होता.
आपल्यापाशी काहीतरी खिशात घेऊन यायचं खायला आणि 10-5 मित्रात उभं राहायचं लहानपणी, बारीक बारीक पोरं, आणि एकट्याने खायचं आणि बाकीच्याला मग त्यांच्या तोंडाला पाणी सुटायचं. यांनी द्यायचंच नाही, ते पोरं मागायचे आणि द्यायचंच नाही. मग यांनी म्हणायचं टुकटुक माकूड आम्ही खाऊ पापूड, तू का आल्याचा मेकूड. त्या पोराला जळवायचं, पोराने मागायचं पण यांनी द्यायचंच नाही, म्हणजे टोकायला लावायचं त्या पुढच्या पोराला. तसं स्वर्गातले अमर मनुष्य देह मिळावा, माणसाचं शरीर मिळावं म्हणून टोकतायत की देवा आम्हाला माणसाचं शरीर दे ना. का? तर माणसाच्या शरीरातून तुझं भजन घडतं आणि तुझ्या भजनाने तुझी प्राप्ती होते. देवा हे भजन, हे नामस्मरण 84 लक्ष योनीत कुठंच नाही रे, विश्वात कुठंच नाही. तुझं भजन, तुझं नामस्मरण फक्त मृत्यू लोकात आणि मनुष्य योनीत आहे. आम्हाला ते शरीर दे ना. मग देवाने विचारलं की देवा हो, स्वर्गातल्या देवाला, देव म्हणजे पांडुरंग, स्वर्गातल्या इंद्र वगैरे यांनाही दिवस म्हणतात, पण ते नावाचे देव आहेत, खरा देव पांडुरंग आहे. पांडुरंगाकडे हे स्वर्गातले इंद्र वगैरे मागणी करतात की पांडुरंग आम्हाला देणार आहे मनुष्य शरीर, का तर आम्हाला मुक्त व्हायचंय तुझं नाव घेऊन. मग पांडुरंगाने प्रश्न केला की इंद्र, वरुण, अग्निदेवता, तुम्ही स्वर्गात आले ते कुठून आले रे? म्हणले मृत्यू लोकातून. काय केलं? म्हणले खूप पुण्य केलं, यज्ञ केले वगैरे केले, पुण्य केलं, स्वर्गात आलो. स्वर्गात कुठून आले? मृत्यू लोकातून. कशाने आले? ते यज्ञ किंवा पुण्य करून. आणि मग ज्यावेळेस मृत्यू लोकात होते, यज्ञ करत होते, त्यावेळेस त्या पुण्यानी यज्ञानी माझी प्राप्ती का नाही मागितली रे? स्वर्गाची कामना का केली? थोबाडीत मारल्यासारखे गप्प बसले की स्वर्गातले इंद्र वगैरे. अरे तुम्ही स्वर्गात आले कुठून? पांडुरंग म्हणतात अरे तुम्ही स्वर्गात आले कुठून? मृत्यू लोकातून. कुठंही जायचं असलं तर मृत्यू लोकातून आणि मनुष्य योनीतूनच जावं लागतं. आणि मग मनुष्य योनीतूनच तुम्ही स्वर्गात आले, तर मनुष्य योनीत असतानाच तुम्हाला का अक्कल आली नाही की मनुष्य योनीतून जे काय पुण्यकर्म करतोय ती पांडुरंगाला अर्पण करावी, त्या बळावर आपण पांडुरंग बनावं, पांडुरंगाची प्राप्ती करावी. तुम्ही स्वर्गाची कामना का केली? तर स्वर्गातले इंद्र वगैरे म्हणतात देवा आमचं चुकलं, आम्हाला कळालं नाही त्यावेळेस. आता आम्हाला पश्चाताप व्हायला की आम्ही मृत्यू लोकातूनच आलो तर इंद्र बनलोय स्वर्गात येऊन. पण मृत्यू लोकात मनुष्य असताना आम्हाला मनुष्य देहाचं महत्व कळालं नाही. वर स्वर्गात आल्यावर कळालं की मनुष्य जन्माचं महत्व काय. स्वर्गात आलोत, इंद्र वगैरे बनलेत, पण इथं नुसते भोग आहेत, आम्हाला कंटाळा आला, वीट आलाय. देवा आम्हाला हरिनाम हवे तुझी प्राप्ती हवी आहे. पण आता हे स्वर्गात आल्यावर कळालंय, मनुष्य लोकात असताना कळालं नाही. देवा आम्ही चुकलोय. आणि म्हणून तुम्ही सध्या मनुष्य लोकात आहात, ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही मनुष्य लोकात आहात, ही सुवर्ण संधी आहे. तुम्ही डॉक्टर आहात, वकील आहात, इंजिनियर आहात, कलेक्टर आहात, पुढारी आहात, शेतकरी आहात, बागायतदार, जे काय असाल, जे काय असाल, धनवान असाल, गरीब असाल, पण मनुष्य योनीत आहात हे ध्यानात ठेवा. आणि फक्त मनुष्य योनीतूनच राम नाम घेऊन रामाची प्राप्ती करून जन्म मृत्यूच्या फेऱ्यातून बाहेर पडता येतं. फक्त मनुष्य योनीतूनच राम नाम घेऊन जन्म मरण्याच्या फेऱ्यातून बाहेर पडता येतं, इतर कुठल्याही योनीतून नाही. मग सध्या करंट तुम्ही मनुष्य योनीत आहात, मनुष्य योनीत आहात. या मनुष्य योनीचा फायदा करून घ्या. आणि मनुष्य जन्म हा पाण्याचा बुडबुडा आहे. मी बोलून गेलो, मरणाला मुहूर्त नसतंय. कशालाही मुहूर्त आहे, फक्त मरणाला मुहूर्त नाहीये. अचानक दहाड मारतन ओढून नेतं. तुम्ही आता मनुष्यवनीत आहात, पृथ्वीवर आहात, मनुष्यवनी आहात, मनुष्य आहात. म्हणून जाग व्हा, म्हणून जाग व्हा. मनुष्यवनीत आहात. स्वर्गातले अमर टोकतायत आम्हाला मनुष्य जन्म मिळावा. आम्ही मनुष्य जन्मातूनच स्वर्गात गेलोत. पण स्वर्गात गेल्यावर या मनुष्य जीवनाचं, या मनुष्य देहाचं महत्व कळलं. मनुष्य देहात असताना कळलं नाही. आणि आता ते देवाच्या पाय पडतात आम्हाला मनुष्य जन्म द्या. पण तुम्ही आम्ही सध्या मनुष्य जन्मात आहोत, योगायोगाने मनुष्य जन्मात आहोत, याचं भान ठेवा. आणि या मनुष्य देहाचा वापर, या मनुष्य देहाचा वापर भगवत प्राप्तीसाठी करा. आजच राम नामाला लागा. अशुद्ध आचरण टाळा, अनिती टाळा, लांडी लबाडी टाळा,
परद्रव्य परनारीचा अभिलाष टाळा, सत्कर्म करा, निष्काम कर्म करा, आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा, आपलं प्रत्येक कर्म भगवंताला अर्पण करा, कर्म देवाची पूजा म्हणून करा. ज्याच्यासाठी कर्म करता त्याला देव समजा, कुणालाही कवडीचं फसू नका, लांडी लवाडी करू नका, इमानदारीने कर्म करा, आपलं कर्म देवाची पूजा म्हणून करा आणि हे सगळं करताना मुखात नित्य रामनाम ठेवा. या मनुष्य जन्माचं नक्की चीज होईल, नक्की चीज होईल. आणि या मनुष्य जन्माचं चीज करणं म्हणजे भगवंताची प्राप्ती करून घेणं. आणि भगवंताची प्राप्ती ही जीवनाचं अगत्य आहे, अति आवश्यक आहे. का? तर जोपर्यंत भगवंताची प्राप्ती नाहीये तोपर्यंत तुमच्या मागचा जन्ममरणाचा फेरा संपत नाही. आणि जन्ममरणाचा फेरा संपत नाही तोपर्यंत 84 लक्षणी फिरावं लागतात, पुन्हा जन्मावं लागतं, पुन्हा मरावं लागतं, पुन्हा जन्मावं लागतं, पुन्हा मरावं लागतं. हे राडगाडगं चालूच राहतं. उपजेते नाशे नाशिले पुनर्पी दिसे, हे घटिका यंत्र जैसे परिभ्रमेगा. आणि म्हणून कितीदा मरायचंय आणि कितीदा जन्मायचंय हे ज्याचे त्याने ठरवावं. किती वेळा जन्मा यावे, किती व्हावे फजित. किती वेळा जन्माला यायचंय, किती वेळा मरायचंय, किती फजिती करून घ्यायची, ज्याचे त्याने ठरवावं. आणि म्हणून शाना होण्याची गरज आहे की संसार टाकू नका, संसार करा, बायका मुलाचा व्यवस्थित सांभाळ करा, जीवन एन्जॉय करा. पण हा संसार करत असताना मुखामध्ये रामनाम धारण करा. रामनाम धारण केलं की संसार मोजकाच करावा लागतो हे तुम्हाला आपाप कळेल. मी बोलून गेलो की संसार नेहमी तोंडी लावल्यासारखा करावा. आपण जेवताना लोणचं तोंडी लावतो आणि भाजीपोळी खातो, तसं संसार तोंडी लावावा आणि परमार्थ खावा. संसार तोंडी लावावा आणि परमार्थ खावा. यालाच काय म्हणतात तुकोबाराय? पोटापुरते काम. संसार तोंडी लावावा म्हणजेच पोटापुरते काम आणि अगत्य तो राम म्हणजे परमार्थ खावा. कळतंय ना माझं बोलणं? संसार तोंडी लावावा म्हणजे पोटापुरते काम आणि परमार्थ खावा म्हणजे अगत्य तो राम. अर्थात मोजका संसार, मोजका पैसा मिळवा. कितीही मिळवला सोबत येत नाही, सोडून जावाच लागतं. सगळे गेले तुम्हालाही जावं लागेल. चापू चापू अंगावरचं सोनं काढून घेतात. ज्याची तुझं गुंती ते मोकलती तुझं अंती, यमाचे हाती बांधून या देती, भूषणे घेती काढून या. चापू 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 सोनं काढून घेतात. प्रेत बाहेरी घालीजे, हे असो हाते शाळीजे कश्माळाते. ज्याच्यासाठी खस्ता खाल्ल्या जगले तेच म्हणतात उरका 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 उरका, प्रेत बाहेरी घालीजे. तुम्हाला बाहेर घालण्याचा प्रयत्न चालला असतो. सकाळी मेला म्हणतात उरका 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 ऊन होईल. दुपारा मेला म्हणतात उरका 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 अंधार पडल. प्रेत बाहेरी घालीजे. ज्यांच्यासाठी बिल्डिंगा बांधल्यास, कोट्यावधी रुपये जमा केलेत, पण तू मेलायस तर तेच लेकर बाळण बायकापर म्हणतात प्रेत बाहेरी घालीजे, प्रेत बाहेरी घालीजे. तुला अशुभ समजतात, तुला मड समजतात, प्रेत समजतात, याला बाहेर घाला म्हणतात, त्याचा वास सुटेल. आणि म्हणून शान व्हायचंय, संसार करायचा आहे. असोने संसारी जीवे वेगू करी, वेदशास्त्र उभारी वाह्या सदा. संसार करायचा आहे, टाकून द्यायचा नाही. पुढे तो गळेल. संसार टाकायचा नसतो आणि टाकला जात नाही. टाकला म्हणतात ते दांभिक असतात. संसार गळावा, तो गळतो रामनामाने. रामनाम घ्यायला गेले रामनामाचीच गोडी लागते. संसारचा वीट येतो, संसार आपाप गळतो, गळतो पुढे. पण सुरुवातीला संसार करत करत रामनाम आणि रामनाम घेत घेत संसार करा. पुढे संसार गळायचा तेव्हा गळेल. आणि म्हणून धनाचा हव्यास टाळा. मोजकं काम अर्थात मोजका पैसा, याला तुकोबाराय म्हणतात पोटापुरते काम. परंतु जीवनात अगत्य तो राम. जीवनात अगत्य काय हे समजून घ्या. अगत्य म्हणजे अति आवश्यक. अति आवश्यक आहे, अति आवश्यक आहे रामाची प्राप्ती. ही रामाची प्राप्ती का? तर जोपर्यंत रामाची प्राप्ती नाही तोपर्यंत जन्म मरणाचा फेरा मागचा चुकत नाही. तुम्हाला 84 लक्ष येऊन फिरावं लागतात, पुन्हा जन्मावं लागतं, पुन्हा मरावं लागतं. हे राडगाडगं चालूच राहतं. मग अति आवश्यक आहे तर जन्म मरणाचा फेरा चुकणं. ते कशाने चुकल? तर रामाच्या प्राप्तीनं. पर्याने रामाची प्राप्तीच अगत्य आहे.
अगत्य म्हणजे अति आवश्यक, अति जरुरी. मग जीवनात पाठीमागे लागलेला जन्ममरणाचा फेरा चुकवायचा असेल तर रामाची प्राप्ती आवश्यक आहे. आणि म्हणून रामाची प्राप्ती अगत्य आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात परी अगत्य तो राम. कळतंय मी काय म्हणतो? जन्ममरणाचा फेरा तोपर्यंत संपत नाही जोपर्यंत रामाची प्राप्ती नाही. आणि म्हणून रामाची प्राप्ती अगत्य आहे. कारण रामाची प्राप्ती झाली तरच जन्ममरणाचा फेरा जातो. रामाची प्राप्ती झाली नाही तर जन्ममरणाचा फेरा जात नाही. आणि म्हणून रामाची प्राप्ती अगत्य आहे. आणि म्हणून महाराज म्हणतात की पोटापुरते काम परी अगत्य तो राम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. ज्ञानेश्वर माऊली, ज्ञानराज माऊली तुकाराम. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. बोलिली लेकुरे वेळी वाकुडी उत्तरे. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. नाही विचारीला अधिकार मी आपुला. करा क्षमा अपराध महाराज तुम्ही सिद्ध. ज्ञानदेव तुकाराम, ज्ञानदेव तुकाराम. तुकाराम 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 तुकाराम. पुंडलिक वरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. गोपाल कृष्ण भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. विठ्ठल 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 विठ्ठल.